वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण 32व्या दिवसासाठी इयत्ता 10वी साठी जी ऍक्टिव्हिटी आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर बघूया ती ऍक्टिव्हिटी कोणती आहे. सो as on your screen you can see the name of this activity. It is based on competency law statement 14, write an essay. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला एक एसे प्रिपेअर करायचा आहे आणि तो कसा करायचा ते आपण आता या ऍक्टिव्हिटी मध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. सो फर्स्ट रीड दिस इन्स्ट्रक्शन्स अँड देन वी विल मूव्ह हेड. द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज रिवाइज अबाउट पॅराग्राफ रायटिंग अँड इट्स प्रोसेस. तुम्हाला या ठिकाणी 9वी मध्ये असताना तुम्ही पॅराग्राफ रायटिंगची काही प्रोसेस अभ्यासलेली होती, ही तुम्हाला रिवाइज करायची आहे. हे तुम्हाला तुमचे शिक्षक करून देतील. डिक्लेअर द पॅराग्राफ रायटिंग विल बी एक्सटेंडेड टू एसे रायटिंग. पॅराग्राफ रायटिंग हे रिवाइज केल्यानंतर पॅराग्राफचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, एसे रायटिंग मध्ये करायचं आहे. डिक्लेअर द टॉपिक. शिक्षक तुम्हाला एक टॉपिक देतील, त्याच्यावर तुम्हाला हे पॅराग्राफ रायटिंग म्हणजेच त्याचं रूपांतर परत एसे मध्ये करायचं आहे. गिव्ह पॉइंट्स टू बी कव्हर्ड इन ईच पॅराग्राफ. तुमचे शिक्षक तुम्हाला काही पॉइंट देतील जे तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफ मध्ये घ्यायचे आहेत. देन प्रोव्हाइड सपोर्टिंग व्होकॅब्युलरी. ते तुम्हाला काही शब्द संग्रह सुद्धा प्रोव्हाइड करतील. गाईड द स्टुडंट्स टू द पॉइंट्स गिव्हन इन टू पॅराग्राफ्स. त्या पॅराग्राफ मध्ये जे काही पॉइंट दिलेले असतील त्याच्याबद्दल तुम्हाला ते गाईड करतील. इन्स्ट्रक्ट अबाउट युझिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड करेक्ट स्पेलिंग. तुम्ही पंक्च्युएशन मार्क कसे यूज करायचे आहेत आणि करेक्ट स्पेलिंग कसं यूज करायचं आहे याबद्दल शिक्षक तुम्हाला सांगतील. अँड लास्ट इन्स्ट्रक्ट टू रीड, एडिट अँड फायनलाइज बिफोर सबमिशन. आता या 3 दाखवलेल्या या प्रोसेस आहेत रायटिंग मधल्या, या आपण पुढे डिस्कस करणार आहोत, त्यावेळेला आपण हे डिस्कस करू. सो इन्स्ट्रक्शन्स फॉर यू, दॅट इज फॉर स्टुडंट्स. अगेन देर आर 6 instructions, so let us discuss about it. The first instruction is revise about paragraph writing and its process. हे आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत, मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे. अंडरस्टँड द एक्सटेन्शन प्रोसेस ऑफ एसे रायटिंग. तुम्हाला पॅराग्राफचं एक्सटेन्शन एसे मध्ये करायचं आहे. स्टार्ट रायटिंग अँड एसे युझिंग द पॉइंट्स गिवन. आता आपल्याला सुद्धा एक एसे तयार करायचा आहे आणि हा एसे तयार करताना जे काही पॉइंट दिलेले आहेत ते आपल्याला त्या एसे मध्ये इन्क्लूड करायचे. यूज द सपोर्टिंग व्होकॅब्युलरी. आणि त्याला सपोर्टिंग असणारी व्होकॅब्युलरी आपण स्वतःहून ऍड त्यामध्ये करायची आहे. फोकस ऑन पंक्च्युएशन अँड स्पेलिंग. काही वेळापूर्वीच आपण याच्यावर इथं बोललो होतो, डिस्कशन झालेलं होतं. तुम्हाला तुमच्या एसे मध्ये पंक्च्युएशन मार्क आणि स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंगचा वापर करायचा आहे. अँड लास्ट अगेन रीड, एडिट अँड फायनलाइज बिफोर सबमिशन. अगेन द प्रोसेसेस ऑफ द रायटिंग इज गिवन हिअर. अँड नाव लर्निंग ऍक्टिव्हिटी. आता यातून लर्निंग ऍक्टिव्हिटी काय आहे, डेव्हलपिंग द पॉइंट्स इन टू सेंटेन्सेस. जे तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला सेंटेन्सेस मध्ये करायचं आहे. डेव्हलपिंग सेंटेन्सेस इन टू पॅराग्राफ. सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला पॅराग्राफ मध्ये करायचं आहे. पॅराग्राफिंग सेन्स. हे करत असताना तुमच्याकडे पॅराग्राफिंगची सेन्स पाहिजे आहे आणि याचं रूपांतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एसे मध्ये करायचं आहे, दॅट इज एसे रायटिंग. सो दीज आर द लर्निंग ऍक्टिव्हिटीज ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. नाव द सॉल्ट ऍक्टिव्हिटी ऑर डेमो इज गिवन हिअर. इट इज प्री स्टेज. तुमचे शिक्षक सुरुवातीला तुम्हाला जे इंट्रोडक्शन करणार आहेत या टॉपिकचे ते इथं दिलेलं आहे. टीचर ते तुम्हाला काय म्हणतील, इमेजिनरी हा डायलॉग आहे. टीचर स्टुडंट्स यू नो हाऊ अ पॅराग्राफ इज डेव्हलप्ड युझिंग पॉइंट्स गिवन. लेट्स रिकॉल द प्रोसेस. शिक्षक तुम्हाला म्हणतील की आपण पॅराग्राफ कसं लिहितो, तुम्हाला आठवतंय, आपण ते अजून एकदा आठवूयात. याच्यावर स्टुडंट्स काय करतील, दे कंट्रीब्यूट टू प्रोसेस ऑफ रिकॉलिंग अबाउट पॅराग्राफ रायटिंग. इथं विद्यार्थी स्वतःहून पॅराग्राफ रायटिंग कसं करायचं हे सांगण्याचा प्रयत्न करतील. टीचर टुडे वी आर गोइंग टू एक्सटेंड दिस प्रोसेस अँड राईट अन एसे ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. टीचर इथं सांगतायत की आपण आज जो एसे लिहिणार आहोत तो कशावर लिहिणार आहोत, इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. वी विल यूज 3 पॉइंट्स अँड सपोर्टिंग व्होकॅब्युलरी. आणि यावेळेला तुमचे शिक्षक तुम्हाला फळ्यावर काही शब्द लिहून देतील जी व्होकॅब्युलरी असेल. अँड स्टुडंट नोट्स डाऊन द पॉइंट्स अँड द सपोर्टिंग व्होकॅब्युलरी इन देअर नोटबुक. जे काही फळ्यावर लिहून दिलेलं आहे, ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे, ते विद्यार्थी वहीमध्ये लिहून घेतील. टीचर डिजिट्स रिस्पॉन्सेस फ्रॉम द स्टुडंट अँड गो ऑन रायटिंग सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. मुलांकडून जे उत्तर भेटणार आहेत, सेंटेन्सेस मिळणार आहेत, ते शिक्षक ब्लॅकबोर्डवर लिहितील. टीचर गाइड्स थ्रू द थॉट प्रोसेस अँड गो ऑन रायटिंग पॅराग्राफ्स.
आणि हे करत असताना शिक्षक तुम्हाला गाईड करतील कशाबद्दल, तर थॉट प्रोसेसवर, आणि त्याचबरोबर लिहिण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील. स्टुडंट्स कंट्रीब्यूट देअर रिस्पॉन्सेस इन द होल प्रोसेस अँड कॉपी द एसे इन देअर नोटबुक. आणि हे करत असताना स्टुडंट सुद्धा यामध्ये चांगलं कंट्रीब्युशन देतील, रिस्पॉन्स देतील, आणि त्याचबरोबर आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून पण घेतील. अँड लास्ट, टीचर कॅन से, now go through your writing once again, check for spelling errors and punctuation errors before submitting the final version. Students follow the instruction. आणि जेव्हा तुम्हाला फायनल सबमिशन करायचं आहे तुमच्या एसेचं, त्या अगोदर तुमचे शिक्षक तुम्हाला तुमच्या एसेमध्ये काही स्पेलिंग एरर्स किंवा पंक्च्युएशन एरर्स झालेले आहेत का हे तपासायला सांगतील. सो इट इज द प्रोसेस ऑफ रायटिंग. आता याच्याशिवाय अजून एक सिंपल प्रोसिजर काय असू शकते रायटिंगची, ती आता आपण पाहणार आहोत. The title of this point is process of paragraph writing. It is not given in your bridge course PDF. हे ब्रिज कोर्स PDF मध्ये नाहीये, हे मी थोडंसं ऍड केलेलं आहे, जे आपण 9वीच्या पुस्तकामध्ये पाहिलं होतं. आता एखादा पॅराग्राफ लिहायचा असेल तर त्याची प्रोसिजर कशी असते. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्री रायटिंग लिहितो, ज्या विषयावर आपण लिहिणार आहोत त्याचं कच्चं लिखाण केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड असतं आउटलाइनिंग द स्ट्रक्चर ऑफ आयडियाज. ज्या आपल्या डोक्यामध्ये आयडिया आहेत त्याचा आपण आउटलाईन तयार करतो कच्ची प्री रायटिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर रायटिंग अ रफ ड्राफ्ट. हे सगळं डोक्यात तयार झाल्यानंतर त्याच्यापासून एक कच्चा मसुदा आपण तयार करतो, कच्चं लिखाण आपण करत असतो. अँड देन रिवायझिंग. आणि नंतर आपण आठवायचा प्रयत्न करतो की ह्याच्यामध्ये काही चूक आहे का, किंवा अजून काही गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो का. देन एडिटिंग. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जिथं चुका वाटत आहेत किंवा जिथं काही नवीन ऍड करायची गरज आहे त्या ठिकाणी आपण एडिटिंग करतो. सो दीज आर द प्रोसेस ऑफ एसे रायटिंग. आता जी ऍक्टिव्हिटी या आपल्याला इथे सोडवायची आहे ती कुठली आहे. इट इज इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन असा आहे, राईट अन एसे ऑन माय फादर अ हिरो, यूज द पॉइंट्स गिवन बिलो. आपल्याला माय फादर अ हिरो या टॉपिकवर एक एसे लिहायचा आहे आणि यासाठी आपल्याला हे पॉइंट्स यूज करायचे आहेत. कुठले कुठले. हिज ड्युटीज अँड रोल इन माय लाईफ, देन हिज सॅक्रिफायसेस, देन अ सेव्हियर, अँड लास्ट अ फ्रेंड. So we have to use these 4 points in our essay and we have to prepare a good essay on the topic my father a hero. मग आपण हे कसं करू शकतो चला बघूयात. So here I have written some paragraphs, one essay about my father a hero as a demo purpose. एक डेमो म्हणून मी इथं या ठिकाणी एक एसे तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये आहे असा लिहू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तयार करू शकता, प्रिपेअर करू शकता. सो the first paragraph I have taken here. Actually, when we talk about heroes, we always think about real heroes of cinemas, but my real life hero is my father. जेव्हा हिरो हा शब्द आपल्या डोक्यामध्ये येतो तेव्हा हिरो कुठला आठवतो आपल्याला, तर रिअल लाईफ मधला म्हणजे सिनेमा मधला. पण माझ्यासाठी रिअल हिरो कोण आहे, माय फादर. इट विल साऊंड स्ट्रेंज बिकॉज मेजॉरिटी ऑफ चिल्ड्रेन थॉट दॅट देअर फादर इज व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन हू ऑलवेज ट्राय टू रेस्ट्रिक्ट यू अँड स्कॉल्ड यू, बट इट्स ट्रू दॅट माय फादर इज माय हिरो अँड गाईड इन माय लाईफ. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असेल की त्यांचे वडील त्यांना खूप रागवत असतील, खूप स्ट्रिक्ट असतील, त्यामुळे बरेच जणांना वाटेल की मी असं का म्हणतोय, पण खरंच माझ्या जीवनामधील माझे हिरो आणि गाईड कोण आहेत, माय फादर. ही इज वन आय लुक अपॉन वेन एव्हर आय फाइंड मायसेल्फ इन ट्रबल. जेव्हा मी संकटामध्ये असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांच्याकडेच पाहतो मदतीचा आधार म्हणून. माय फादर हॅज बीन माय गायडिंग फोर्स फॉर ऑल माय मेजर डिसिजन्स इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातले जेवढे मेजर डिसिजन्स आहेत यासाठी गाईड म्हणून मी माझ्या वडिलांकडे पाहतो. इन फॅक्ट आय हॅव नेव्हर रिग्रेटेड अधेरिंग टू हिज ऍडवाइस ॲज इट हॅज ऑलवेज वर्कड फॉर मी. त्यांची ऍडवाइस कायमच माझ्यासाठी काम करत असते. ही इज अ हार्ड वर्किंग अँड पॅशनेट पर्सन. ते एक हार्ड वर्किंग आणि पॅशनेट पर्सन आहेत. ही ऑल्सो डन सो मेनी सॅक्रिफायसेस फॉर आवर फॅमिली. आता हा सेकंड पॉईंट इथं आला बघा, जो आपण मगाशी पॉईंट मध्ये पाहिला होता की सॅक्रिफायसेस. हा पॉईंट तुम्हाला इथं घ्यायचा. त्यांनी आमच्या फॅमिलीसाठी खूप सारे सॅक्रिफायसेस केलेले आहेत. ही ऑलवेज ट्राय टू मेक आवर फॅमिली हॅपी बाय सॅक्रिफायसिंग हिज ओन इंटरेस्ट अँड हॉबीज. आजपर्यंत त्यांनी आमच्या फॅमिलीच्या हॅपीनेससाठी स्वतःचे खूप सारे इंटरेस्ट आणि हॉबीज सॅक्रिफाईस केलेले आहेत. माय फादर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द फॅमिली. आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांचा रोल अतिशय इम्पॉर्टंट असतो. ही इज इन फॅक्ट कन्सिडर्ड ॲज द हेड ऑफ द फॅमिली. इनफॅक्ट ते आमच्या फॅमिलीचे हेड आहेत.
However, I feel that both father and mother have a distinctive role to play in bringing up their children. मुलांना वाढवण्यामध्ये दोघांचा सुद्धा समान वाटा असतो. While on hand, my mother has a soft heart, it is my father who shows courage and strength which his children will later to imbibe as their qualities. आई ही सॉफ्ट हर्ट जरी असली तरी वडील सुद्धा याच्या विरोधामध्ये ते कायम करेज दाखवत असतात, स्ट्रेंथ दाखवत असतात, ज्या क्वालिटीज त्यांचे चिल्ड्रन म्हणजे आम्ही स्वीकारणार आहोत भविष्यामध्ये जाऊन. He can be firm at times, but the rest assured it is always for the benefits of children. ते कायम मुलांच्या भविष्याचा बेनिफिटचा विचार करत असतात. सो नेक्स्ट पॅराग्राफ. माय फादर इज माय फ्रेंड ॲज वेल. अजून एक पॉइंट आपण त्या ठिकाणी पाहिला होता बघा, फादर ॲज अ फ्रेंड, तो या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माय फादर इज माय फ्रेंड ॲज वेल. I can discuss everything with my father, even those that I dare not speak in front of my mother. जी गोष्ट आईला सांगू शकत नाही त्या गोष्टी सुद्धा मी वडिलांबरोबर शेअर करतो. I know that he shall keep a secret and give the advice I need. मला माहिती आहे ते सिक्रेट ठेवतील आणि मला चांगले ऍडवाइस देतील. He is the one whom I can rely upon blindly during any hour of need, and I know that he shall be there for me. कोणत्याही वेळेला कितीही गरज असली तरी मी ब्लाइंडपणे त्यांच्याकडे जाऊ शकतो, त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि मला माहिती आहे प्रत्येक वेळेला ते मला मदत करणारच आहेत. ओके, नाउ द लास्ट पॅराग्राफ इज कन्क्लुजिंग पॅराग्राफ. या ठिकाणी शेवट होणार आहे या एसेचा. देयर इज नो डाऊट दॅट माय फादर्स रोल इज व्हायटल इन माय लाईफ. माझ्या वडिलांचा रोल माझ्या आयुष्यामध्ये खूप व्हायटल आहे, खूप महत्वपूर्ण आहे, हे मला माहिती आहे, याच्यामध्ये डाऊटच नाहीये. हिज प्रेझेन्स इज व्हायटल फॉर मेंटेनिंग द बॅलन्स अँड पीस इन माय फॅमिली. आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांचा रोल खूप व्हायटल आहे. अ फादर इज वन हू अर्न्स द बेज ऑफ द स्ट्रिक्टर पॅरेंट अँड हुज डिनायल ऑफ परमिशन फॉर एनिथिंग मीन्स अ लॉट टू द चिल्ड्रेन. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे फादर काही वेळेला स्ट्रिक्ट पण असतात, काही वेळेला ते परमिशन डिनाय पण करत असतात, पण त्यासाठी काहीतरी कारण याच्या पाठीमागे लपलेले असतात. आय ऑल्सो ऍडमायर माय फादर अँड ट्राय टू गेट हिज क्वालिटीज सो दॅट आय बिकम लाईक हिम वेन आय ग्रो अप. आणि मी सुद्धा मोठा झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या क्वालिटीज माझ्यामध्ये हव्यात असा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्या क्वालिटीज मी माझ्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी हा एसे संपलेला आहे. एक सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना जे व्हिडिओ पाहतात त्यांना, आजपर्यंतचे जेवढे व्हिडिओ आपले झालेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जुने व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून पाहू शकता. सो व्हॉट वी लर्न टुडे. आपण आज काय शिकलो? देर आर 3 पॉइंट विच वी लर्न टुडे. हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस व्हाइल डेव्हलपिंग एन एसे. एसे तयार करत असताना तुम्ही सेंटेन्सेस कसे डेव्हलप करू शकता. आय टूक पार्ट इन एसे कॉम्पिटिशन. मी सुद्धा एसे कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेऊ शकतो. आय लर्नड हाऊ टू राईट इन ओन वर्ड्स अँड ओन हँड रायटिंग इन इंग्लिश. आणि यामध्ये तुम्ही स्वतः काय शिकणार आहात. जर तुम्ही स्वतः एसे तयार करायचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये आणि तुमच्या हँड रायटिंग मध्ये एसे कसा लिहू शकता हे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर समजणार आहे. सो वी हॅव सॉल्व्ड दिस ऍक्टिव्हिटी. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. थँक यू.